पंचवार्षिक योजना ही संकल्पना रशियामधून स्टॅलिनकडून सर्व जगाने घेतली. 5 इयर प्लॅन ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचं संपूर्ण देशासाठी लागणारं अर्थनियोजन त्याला म्हणायचं. पंचवार्षिक योजना ही 5 वर्षामध्ये केलेली असायची. त्यातमध्ये भारतासाठी जी पहिली पंचवार्षिक योजना आहे ती 1951 ते 56 या कालावधीमध्ये त्याचे प्रतिमान म्हणजे मॉडेल कोणी काढलं आहे? हेरॉल्ड आणि डोमर. या नियोजनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, उपाध्यक्ष गुलजारीलाल नंदा. याचं प्रमुख उद्दिष्ट असं होतं की कृषी, ऊर्जा व जलसिंचन क्षेत्रास प्राधान्य दिलं होतं. सार्वजनिक खर्च जो आहे त्याच्या एकूण 44.6%. विकास दर प्रतिवर्षी अपेक्षित दर जो होता तो 2.1%, पण साध्य जे झालं ते 3.6% प्रतिवर्षी. पहिल्या योजना काळामध्ये हाती घेण्यात आलेले सार्वजनिक प्रकल्प याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न असतो. दामोदर खोरे योजना, हिराकूड योजना या 2 योजना पहिल्या योजना काळात सार्वजनिक प्रकल्प म्हणून हाती घेतल्या होत्या. याच्यानंतर सिंद्री, झारखंडमधला सिंद्री येथे देशातला पहिला खत प्रकल्प उभा राहिला. याला सहाय्य केलं होतं अमेरिका व इंग्लंडने. तर चित्तरंजन पश्चिम बंगालमधले ठिकाणे तिथं रेल्वे इंजिनचा कारखाना उभारण्यात आला होता. पेरांबूर, तमिळनाडूतलं पेरांबूर इथं रेल्वे डब्यांचा कारखाना उभारला. पहिल्या योजना काळाच्या मध्ये काही प्रमुख कार्यक्रम सुरू झाले होते. त्याचं नाव सामुदायिक विकास कार्यक्रम, खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना झाली आणि कुटुंब नियोजनाची सुरुवात झाली. हे सगळे 1951 ते 52 या काळामध्ये आहेत. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 61. नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, उपाध्यक्ष व्ही टी कृष्णम्माचारी. योजनेची वैशिष्ट्ये अशी होती, यांच्यामध्ये जे मॉडेल होतं ते PC महालनोबिस यांचं होतं. PC महालनोबिस आणि फील्डमन यांचं एकत्रित प्रतिमान म्हणजे मॉडेल वापरण्यात आलं होतं. वैशिष्ट्यामध्ये असं येतं की अवजड पायाभूत उद्योगाच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आलं. समाजवादी समाजरचनेचे ध्येय निश्चित करून व्यक्ती हा विकासाचा केंद्रबिंदू मानण्यात आला. समाजवादी समाजरचनेचा मूळ ठराव 1955च्या आवडी अधिवेशनात मंजूर झाला होता. आता दुसरी जी योजना ह्याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातले उद्योग असे यांचं वर्गीकरण करण्यात आलं. विकास दर अपेक्षित 4.5% होता, साध्य झाला 4.1%. याच्यामध्ये हानी झालेली आहे. अपेक्षित दरापेक्षा कमी साध्य झालेलं आहे. त्याच्यानं या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पूर्ण करण्यात आलेले प्रकल्प कोणकोणते आहेत बघा. छत्तीसगड राज्यातलं भिलाई इथं लोह पोलाद प्रकल्प उभारण्यात आला. याला सहाय्य रशियाचं मिळालं. त्यानंतर ओरिसा या राज्यातलं रूरकेला इथंही लोह पोलाद प्रकल्प ह्याला सहाय्य जर्मनीचं मिळालं. आणि दुर्गापूर हे पश्चिम बंगालमधलं दुर्गापूर इथं पण लोह पोलाद प्रकल्प कारखाना उभारला. त्याला सहाय्य करणारा देश ग्रेट ब्रिटनने सहाय्य दिलेलं आहे. नांगल, पंजाबमधल्या नांगल इथं खत कारखाना सुरू करण्यात आला. विशाखापट्टणम इथं जहाज बांधणीचा कारखाना सुरू झाला. सुएज कालव्याचा प्रश्न, मोसमी पावसाची अनिश्चितता, परकीय गंगाजळीत घट हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासनं भारताला सातत्यानं भाववाढीला तोंड द्यावं लागलं. यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. अध्यक्ष याच्यामध्ये 2 अध्यक्ष लाभलेत, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री. प्रतिमान अंशतः PC महालनोबिस प्रतिमानाचा स्वीकार केला आहे. आणि प्रमुख उद्दिष्ट आहेत अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्णता साधणे आणि पायाभूत अवजड उद्योगांची उभारणी.
यावरती मोस्ट ऑफ द प्रश्न येतो. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं, तर अन्नधान्यात स्वयंपूर्णता, किंवा प्रश्न असाही विचारला जातो की अन्नधान्यात स्वयंपूर्णता साधण्याची जी वैशिष्ट्ये आहे ती कुठल्या पंचवार्षिक योजनेत येतात, तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत येतात. विकास दर अपेक्षित 5.6% होता, साध्य 2.7% एवढा झाला. तिसऱ्या योजनेमध्ये खूप अपयश मिळालं. त्याची कारणं काय? 20 ऑक्टोबर 1962ला चीनचं आक्रमण झालं. 1965ला भारत आणि पाकिस्तानचं युद्धही झालं, त्याच्यामुळं जास्ती प्रमाणात खर्च झाला. ते या पंचवार्षिक योजनेवरती त्याचा परिणाम झाला. यानंतर 1966 ते 67, 67 ते 68 आणि 68 ते 69 3 वार्षिक योजना झाल्या. परकीय गंगाजळीत घट, मान्सूनचा लहरीपणा झाला, 62च्या चीनचं आक्रमण झालं आणि 65चे भारत पाक युद्ध, याच्यामुळं संरक्षण खर्चात अतोनात वाढ झाली. त्यामुळं डॉक्टर धनंजय गाडगीळ यांच्या प्रस्तावानुसार पंचवार्षिक योजना करण्याच्या ऐवजी 3 वार्षिक योजना कराव्या असं सुचवण्यात आलं. वार्षिक योजनांची वैशिष्ट्ये बघा काय काय होते. अतिरिक्त भाववाढ व आंतरराष्ट्रीय आर्थिक दडपणामुळे मुख्यतः निर्यात वाढीस चालना देण्यासाठी भारतीय रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. भारतीय रुपया याची किंमत कमी करण्यात आली. साध्य काय झालं याच्यावरनं, तर योजनांच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी 3.7% एवढी वाढ घडून आली. या वार्षिक योजना काळात नियोजन आयोगाच्या अध्यक्षा ह्या श्रीमती इंदिरा गांधी होत्या. 1966 साली केंद्रीय स्तरावर स्वतंत्र अशा कुटुंब नियोजन खात्याची रचना तयार करण्यात आली. यानंतर चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 74, कालावधी 1 एप्रिल 1969 ते 74. इंदिरा गांधी अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ आहेत. प्रतिमान धनंजय गाडगीळ यांचं घेण्यात आलं. उद्दिष्ट काय? अन्नधान्याच्या किमती स्थिर ठेवायचं आणि स्थैर्यासह आर्थिक विकास करायचा. विकास दर अपेक्षित 5.7%, साध्य झाला 3.3%. इथंही अपयश मिळालेलं आहे. चौथ्या योजनेची वैशिष्ट्य बघा. गरिबी हटाव घोषणा करण्यात आली. 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. सार्वजनिक कायदा 480 पब्लिक लॉ 480 नुसार केलेली अन्नधान्याची जी आयात आहे ती 1971 पूर्णतः बंद करण्यात आली. कारण जास्ती द्यायला पैसे शिल्लक नव्हते, आयात करायला पैसे लागणार, त्यामुळं ही आयात बंद करण्यात आली. याच्या अपयशाची कारणं बघा काय काय. 1971चे भारत पाकिस्तान युद्ध परत आलं व बांगलादेश निर्वासितांचा प्रश्न, याच्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडला. सरकारी नोकऱ्यांची वेतनवाढ, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि पेट्रोलियमचे वाढते भाव, याच्यामुळं ह्या अपयश मिळालेलं आहे. विकास दर हा कमी झालेला आहे. त्याच्यामुळं चौथ्या योजना काळात देशात हरित क्रांती यशस्वी झाली. 1966 ते 70 या काळात हरित क्रांती यशस्वी झाली. त्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना, कालावधी 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. 1977 केंद्रात प्रथमच सत्तेवर आलेल्या जनता सरकारचं पाचवी योजना 1 वर्ष अगोदर म्हणजे मार्च 1978 स्थगित केल्याने ही योजना केवळ 4 वर्षांसाठी लावली केली. पंचवार्षिक योजना असं नाव असलं तरी ही 4 वर्षासाठी राबवण्यात आली. अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी, उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ, नियोजन मंत्री जे आहेत ते दुर्गा प्रसाद धर आहेत. प्रतिमान ॲलन रुद्र यांनी कृषी क्षेत्रास प्राधान्य दिले. तसेच दुर्गा प्रसाद धर यांचे सुद्धा मार्गदर्शन याच्यासाठी घेतलेलं आहे. मुख्य उद्दिष्ट बघा कोणते. सामाजिक न्यायासह आर्थिक विकास, हाही प्रश्न येतो की सामाजिक न्यायासह आर्थिक विकास कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केला जातो, तर त्याचं नाव पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 78. गरिबी हटाव हे सुद्धा याचं उद्दिष्ट होतं. विकास दर अपेक्षित 4.4 होता, पण साध्य 4.8 झाला, म्हणजे ठरलेल्या विकास दरापेक्षा जास्त साध्य झालं.
2 ते 3 युद्ध झाली होती भारताची, त्याच्यानुसार हे भारताला चांगल्या प्रकारचं यश मिळालं. नंतर एप्रिल 1976 देशात लोकसंख्याविषयक पहिले राष्ट्रीय धोरण जाहीर झालं. जनता सरकारने 5वी योजना 1 वर्ष आधी 78 बंद केली. सरकती योजना 1978 ते 83 या काळामध्ये रोलिंग प्लॅन म्हणजे सरकती योजना करण्यात आली. ती का? तर जनता सरकारने मार्च 1978 5वी पंचवार्षिक योजना 1 वर्ष आधी स्थगित केली. सरकार चेंज झालेलं आहे, सरकार इथं बदललेलं आहे, त्याच्यामुळं 78 ते 83 या काळासाठी सरकती योजना केली. सरकत्या योजना काळामध्ये बघा, नियोजन आयोगाचे अध्यक्ष आहेत मोरारजी देसाई, उपाध्यक्ष प्राध्यापक D.T. लकडावाला. सरकत्या योजनेचा आराखडा ह्या प्राध्यापक लकडावाला यांनीच घोषित केला. जनता सरकारने महालनोबिस प्रतिमानाचा त्याग करून गांधी मॉडेल स्वीकारले. गांधी मॉडेलचा स्वीकार जो आहे त्याचा जो मेन उद्देश होता तो म्हणजे लघु उद्योग व कुटीरोद्योगांना प्राधान्य. 1978 1000, 5000 आणि 10,000च्या नोटा ज्या आहेत त्या चलनातनं रद्द करण्यात आल्या. यानंतर 6वी पंचवार्षिक योजना, मॉडेल सेमच राहतात, फक्त वर्ष बदललेले आहेत आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष बदललेले. 1980 सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारनं सरकती योजना रद्द करून 6वी पंचवार्षिक योजना केली. कालावधी 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण? श्रीमती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी दोघंही. कारण 84 साली इंदिरा गांधींची हत्या झाली, त्याच्यामुळं इथं अध्यक्ष हे 2 वर्षासाठी राजीव गांधी झाले. उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद धर आहेत. प्रतिमान ॲलन व अशोक रुद्र प्रतिमान. मुख्य उद्दिष्ट ऊर्जा क्षेत्रास प्राधान्य, जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. लोकसंख्या नियंत्रणासाठी छोटे कुटुंब व सुखी कुटुंब ह्या योजना राबवल्या आल्या. 6व्या योजनेची या वैशिष्ट्य अजून आहेत की नेहरू मॉडेल अंत्योदय योजनेस प्रारंभ. ह्या प्रश्न विचारला जातो की अंत्योदय योजनेचा प्रारंभ कधी झाला, तर 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 85. या योजनेत तमिळनाडूमधल्या सालेम इथं लोह पोलाद प्रकल्प पूर्ण. सालेम. 6व्या योजनेतला रोजगार कार्यक्रम इंटरनॅशनल रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याच्यानंतर नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. त्यानंतर जो विकास दर आहे तो अपेक्षित 5.2 होता, तर साध्य 5.7 आला. ही पण पंचवार्षिक योजना सफल झाली. तर 7वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. मुख्य उद्दिष्ट सामाजिक कल्याण व दारिद्र्य निर्मूलन. नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजीव गांधी, उपाध्यक्ष P. शिवशंकर, प्रतिमान PR ब्रह्मानंद, CN वकील. ब्रह्मानंद वकील प्रतिमान. श्रमिक उपभोग घेत असलेल्या वस्तू व सेवांच्या उत्पादनास प्राधान्य. विकास दर होता अपेक्षित 5%, साध्य झालं 6%. घोषवाक्य जे आहे त्याचं अन्न, काम व उत्पादकता. व्यूहरचना नेतृत्व करणारा शेती विकास. 7व्या पंचवार्षिक योजनेत ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं. ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं हे 7व्या पंचवार्षिक योजनेत झालेलं आहे. 7व्या योजनेतले रोजगार कार्यक्रम इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरी योजना, जवाहरलाल योजना. रोजगाराच्या निर्मितीच्या दृष्टीनं 7वी योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर 90 ते 91, 1990 ते 91 आणि 91-92 या 2 वर्षात वार्षिक योजना झाल्या. याच्यामध्ये नियोजनाची सुट्टी गणला जातो हा कालखंड. याच्यामध्ये कोणताही नियोजन झालं नाही, फक्त नियोजनाची सुट्टी. पुढं कोणत्या पंचवार्षिक योजना करायच्यात यासाठी, कारण इथे लिबरलायझेशन झालं म्हणजे उदारीकरण झालं, अर्थव्यवस्थेचं उदारीकरण झालं, त्यामुळं ह्या 2 वर्षात नियोजनाची सुट्टी झाली. 8वी पंचवार्षिक योजनेमध्ये कार्यकाल 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997. प्रमुख उद्दिष्ट अर्थव्यवस्थेस गती देणे. नियोजन मंडळाचे अध्यक्ष जनता राजवटीमध्ये चंद्रशेखर, 2 राज्य बदललेले. काँग्रेस राजवटीमध्ये PV नरसिंहराव.
उपाध्यक्ष प्रथम रामकृष्ण हेगडे, त्याच्यानंतर मोहन धारिया व काँग्रेस राजवटीत प्रणव मुखर्जी. 8व्या योजनेचे स्वरूप बघा. नियंत्रित अर्थव्यवस्थेकडनं नियोजित अर्थव्यवस्थेकडे जायचं. ही 8वी पंचवार्षिक योजना. प्रतिमान PV नरसिंहराव व मनमोहन सिंग. यानुसार उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण, इंग्लिशमध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन या प्रतिमानास प्राधान्य देण्यात आलं. विकास दर अपेक्षित 5.6%, साध्य अपेक्षित होता तर साध्य 6.8% झाला. उत्पन्नात वाढ झाली 3.6%नी आणि औद्योगिक उत्पन्नात वाढ झाली 8.1%नी. त्यामुळे ही योजना अतिशय यशस्वीरित्या झाली. खाजगी क्षेत्रास सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत प्रथमच सर्वाधिक महत्त्व आलेलं आहे. 8व्या योजनेतलं रोजगार कार्यक्रम बघा. प्रधानमंत्री रुरल योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, माध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना आणि गंगा कल्याण योजना. त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना आहे. 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002. नियोजन आयोगाचे अध्यक्ष HD देवेगौडा सरकार. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. उपाध्यक्ष मधु दंडवते, संयुक्त आघाडी सरकार. जसवंत सिंग भाजपचे, कृष्णचंद्र पंत भाजपचे. योजनेचे घोषवाक्य बघा. सामाजिक न्याय व समतेसह विकास. सामाजिक न्याय व समतेसह विकास कधी करण्यात आला तर 9व्या पंचवार्षिक योजनेत. हाही एक प्रश्न असतो. उद्दिष्टे बघा. कृषी व ग्रामीण विकासावर भर, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणास नवी दिशा देणे. विकास दर अपेक्षित होता 7%, साध्य झाला 5.35%. इथं अपयश आलेलं आहे. 9व्या योजनेतलं रोजगार कार्यक्रम. सुवर्णजयंती शहरी योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि अंत्योदय अन्न योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुद्धा यामध्ये झालेली. 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007. नियोजन आयोगाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी. राष्ट्रीय विकास परिषदेची मंजुरी मिळालेला 21 डिसेंबर 2002ला. उपाध्यक्ष कृष्णचंद्र पंत. आर्थिक विकासाचे उद्दिष्ट 8% होतं, साध्य झालं 7.8%. 10व्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांच्या सेवा प्राप्त करता याव्यात यासाठी व्यवसाय तज्ज्ञ आणि विशेष सेवा ही योजना राबवण्यात आली. 11वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012. घोषवाक्य वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान मनमोहन सिंग. उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया. 11व्या योजनेची उद्दिष्टे. पुरा प्रतिमानाचा अवलंब करण्यात आला. आर्थिक विकासात दराचे उद्दिष्ट 8.5, साध्य 8.2% झालं. तर 12वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017. कालावधी झाल्यानंतर याचं घोषवाक्य होतं वेगवान, चिरस्थायी व सर्वसमावेशक वृद्धी. याच्यावरही प्रश्न येतो. घोषवाक्य 12व्या पंचवार्षिक योजनेचं किंवा वेगवान, चिरस्थायी व सर्वसमावेशक वृद्धी हे कुठल्या पंचवार्षिक योजनेमधलं घोषवाक्य आहे तर 12व्या पंचवार्षिक योजनेचं आहे. आर्थिक विकास दराचे उद्दिष्ट 8%, ते साध्य झालं आणि इक्वल झाली. समसमान अशा पद्धतीचं आर्थिक विकास दराचं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. अशा प्रकारे या 12 एकूण पंचवार्षिक योजना आहेत आणि 3 वर्षाच्या वार्षिक योजना आहेत, ज्या योजना युद्धामुळे झाल्या आणि 2 वर्षाचा गॅप आहे 1990 ते 91 ते 92 या काळामध्ये नियोजन सुट्टीसाठी.